नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। तर आज आम्ही चाललेलो आहोत जंगलामध्ये, रानामध्ये फेरफटका मारायला म्हणजे आंबे, काजू जे काय भेटतील ते घेऊन येऊया। हा बघा भारतीला वाटतं पहिलाच आंबा भेटला आहे। दाखव वरती, इकडे दाखवतो रे, भारीच आहे रे, आंबा पण मोठा आहे। आता असं जंगलामध्ये आंबे चांगले पिकायला लागलेले आहेत, कसं पाऊस लागला ना आंबे बटाबटा पिकतात। तर आंबे लागले तर पिकायला लागून झाले 5-7 दिवस, 8 दिवस जास्त झाले। आम्ही आलो जरा लेट आलो ना गावाला, भारतीच्या गावाला गेले होते ना, इकडे आलेलो। तर आज कुचांब्यामध्ये चालले होतो आम्ही रानामध्ये आंब्यासाठी, काजूसाठी जे काय भेटतील ते घेऊन येऊया। बघा आम्ही झिला घेतलेला आहे, जर आंबे भेटले म्हणजे आंबे काढायला। भारती तिकडे पाण्याची बॉटल, पिशवी आणि आई पुढे आकडी, कोयती, काठी घेऊन पुढे चालले। हे पुन्हा डाग आहे, डाग म्हणजे चढण, हा पुन्हा चढणचा भागच आहे वरती जायला। हे बघा हे सगळे रानटी काजू, आता पण काजूच्या बिया भरपूर भेटतात, लास्टला लागलेल्या असतात ना त्या मिळतात, पडलेल्या जमवायचं असतात फक्त। सकाळी रानामध्ये जे गेलो होतो ना आंबे काढायला, ते एवढे आंबे भेटले। काय वय आंबे ते, पण चांगलं आहे, आमचाच आंबा आहे गाणेकरचा, गोड आहे। आडीला ठेवायचे आता ते पेंड्यामध्ये, मग त्याची चव चांगली येतात। हे एक आहेत आणि हे वेग आहेत। थोडं काजूच्या बिया भेटल्या।
आता हे आम्ही पेंड्यामध्ये अडीला ठेवू पिकायला. नॅचरलमध्ये पिकतील. ते झाडावर ते तयार झालेलेच होते आणि त्याचा सुगंध चांगला आहे. गाणे तर ठेवता येत नाही, ते पेंड्यामध्ये ठेवताना टाकतो.